नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात घटस्थापना 2024 याचा शुभ मुहूर्त कोणता आहे। त्याचप्रमाणे यंदाची जी घटस्थापना आहे त्यावरती सूर्यग्रहणाचा कोणता परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आपण पाहूयात अमावस्या तिथी कधीपासून सुरुवात होते। तर अमावस्या तिथी ही 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1:46 सुरू होते आणि 2 ऑक्टोबरच्या मध्यरात्री म्हणजेच 12:12 त्याची समाप्ती होणार आहे। आणि 2 ऑक्टोबर बुधवार या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि याच दिवशी सर्वपित्री अमावस्या देखील आहे। आता आपण सूर्यग्रहणाचा कालावधी थोडक्यात पाहूयात। तर सूर्यग्रहण हे 1 ऑक्टोबर रोजी 1:40 चालू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 3:17 त्याची समाप्ती होईल। आणि आपल्याला याच दिवशी म्हणजेच 3 ऑक्टोबर गुरुवार या दिवशी घटस्थापना देखील करायची आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार अमावस्या आणि सूर्यग्रहण या दोन्हीही तिथी संपणार आहेत आणि प्रतिपदा तिथी चालू होणार आहे। आता आपण प्रतिपदा तिथी थोडक्यात पाहूयात। तर अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी ही 2 ऑक्टोबर मध्यरात्री 12:18 सुरू होईल आणि गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता संपणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार सर्वत्र घटस्थापना ही केली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्रीची सुरुवातसुद्धा धूमधडाक्यात सुरू होणार आहे। त्यामुळे सूर्यग्रहणाचा आपल्या घटस्थापनेवरती कोणताही परिणाम होणार नाही आहे। त्याचप्रमाणे हे ग्रहण भारतात दिसणार नाही आहे। त्यामुळे याचे वेध पाळण्याची किंवा कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही आहे। त्यामुळे 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्यामुळे कोणतेही शुभ कार्य मात्र या दिवशी करणे वर्ज्य आहे। परंतु श्राद्धांची जी काही कार्य असतील तर ती मात्र आपण केली जाणार आहेत। आता घटस्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे 2 मुहूर्त आहेत। त्यापैकी कोणत्याही मुहूर्तावरती तुम्ही घटस्थापना करू शकता। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शुभ मुहूर्त आणि तो आहे सकाळी 6:15 पासून 7:22 असणार आहे। तर हा झाला शुभ मुहूर्त। त्याचप्रमाणे एक अभिजात मुहूर्तसुद्धा आहे आणि तो आहे 11:46 पासून ते दुपारी 12:46 असणार आहे। या मुहूर्तावर देखील आपण घटस्थापना करू शकतो। त्यामुळे दिलेल्या दोन्ही मुहूर्तांपैकी कोणत्याही मुहूर्तावरती आपण घटस्थापना केली तरीही चालणार आहे आणि ग्रहणाचा सुद्धा आपल्या घटस्थापनेवरती कोणताही परिणाम दिसून येणार नाही आहे। त्यामुळे त्याचा संभ्रम मनामध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि अतिशय मनापासून देवी आईची स्थापना करून तिची सेवा मात्र आपल्याला करायची आहे। तर ही होती छोटीशी माहिती आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।